राम राम मंडळी, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल सो कूल SRJ मध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि तुम्हाला माहिती ना आज भाऊबीज आहे, त्यामुळे माझा मामा येणार आहे घरी। आई त्याला ओवाळणार आहे। अरे वाटतं आलाच वाटतं मामा। बघ कोण आलाय। आले आले बघते आई, थांब ना उघडण्यात। हे बघा, अरे ब्लॉग बनवते रे। हाय, आजी पण आली वाटतं बरोबर। हो, आजीला पण आली। या या या, हे बघा या, बसा। बेल वाजवतो काय करत होतो? अरे ब्लॉग बनवते ना। मित्रांनो, आता मामा आलाय ना, मी तुम्हाला थोड्या वेळाने नंतर परत बोलते तुमच्याशी। बाय। आज मी भाऊबीज म्हणजे आज भाऊबीज आणि बघा आकाशामध्ये छान चमकतोय ना। आणि आज बहिणीचा मान असतो, भावांना ओवाळायचा। काल कसं पत्नी पतीला ओवाळते, तसंच बहीण भावाला ओवाळते। आणि फ्रेंड्स, एक गोष्ट तर नक्की आहे, भावासाठी भरपूर लाडका असतो, पण आपल्याला गिफ्ट्स मिळतात ना। आणि फ्रेंड्स, आता मी व्हिडिओ कट करते। अजून माझ्या मम्मी आणि मला मामा पण व्हिडिओ करते। हे बघा मित्रांनो, मामा आलेला आहे, आजी आलेली आहे आणि आता भाऊबीजेसाठी सगळे तयार आहेत। ते बघा, अरे वा, आईची पण तयारी झालेली आहे। आईने पण ताट आणलेलं आहे आणि मामाने पिशवीमध्ये काहीतरी आईसाठी गिफ्ट पण आणलंय। तुमच्यासाठी नाही बाळा, आईसाठी। हे बघा ताट, भाऊबीजेचं हे ताट आणि ही मामाची आवडती काजू कतली। काजू कतली। नमस्कार कर, नमस्कार कर। आणि एका बोक्याचं लक्ष कुठल्या तरी दुसरीकडेच आहे। फोटो पण काढते ए मला पण नंतर संपला ते बोक्याने खाऊन टाक। अरे बाप, केवढं। मित्रांनो, आईने मामासाठी पण काहीतरी गिफ्ट आणलंय। बाप रे, ओय ग, काय काय आणलंय। वाव, मला तुला नाही। हल्दीरामची मिठाई। आता कोण आलं? कोण आलं? आमचे बाबा आले। तर मित्रांनो, आता भाऊबीजेनिमित्त आम्ही सगळे बाहेर चालले फिरायला। आता बघा जरा आमच्यासोबत कोण कोण आहे। इथे आजी बसलीये, आई आहे, माझी बहीण आहे, बाबा गाडी चालवत आहेत आणि हा बघा मामा आहे आणि मी आहे। तू कुठे चाललीस? बाहेर फिरायला। बघा मस्त लाईट्स लावलेत सगळ्यांच्या घरी, मस्त लाइटिंग केलेली आहे।
हे बघा, ह्याला काय म्हणायचं, उगाच फोनवर बोलण्यासाठी किती मदत करतात बायका पुरुषांना. आता माहित नाही नक्की एवढं काय इम्पॉर्टंट आहे, बट स्टील काय करू शकतो आपण. धीरूभाई अंबानीचा फोन आला त्याला. काय बोलणार यार, ट्रॅफिक मध्ये नका असं करू. हे बघा, आता आपण कळवा नाक्यावरून पास होत आहोत. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आणि आपल्या कळवा नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची लहान एक मूर्ती आहे, त्याचबरोबर अशी एक मोठी मूर्ती सुद्धा आहे. दिसली? क्रॉस होतोय आपण आता तिथे. जय शिवराय. आणि आपण आता कळवा ब्रिज वरून क्रॉस होत आहोत. लाइटिंग बंद झालेलं दिसतंय त्या बाजूचं, पण भाऊबीज असल्यामुळे जरा ट्रॅफिक आहे आज, तरी आपण चाललोय फिरायला. हे बघा, माझीवडा नाक्यावर नेहमीप्रमाणे ट्रॅफिक आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. किती वेळ लागेल सांगता येत नाही, पण ट्रॅफिकची समस्या आहेच आहे सगळ्याच शहरात. किती फ्लायओव्हर बांधा, काहीही करा, ट्रॅफिक आहेच आहे. तर आता वाट बघूया, किती वेळ थांबावं लागणार आहे माहिती नाही. हळूहळू कासवाच्या गतीने का होईना पण आपल्याला जावं लागतं. तसंच आपल्या आयुष्यात पण असतं, पुढे पुढे जावंच लागतं. तसं ट्रॅफिक मध्ये नेहमीच आपलं, नाही का. हे आहे हॉटेल फाउंटन. घोडबंदरला खूप फेमस हॉटेल आहे. इथून गुजरात आणि अहमदाबाद हायवे चालू होतो. आता आपण त्या अहमदाबाद हायवेला टर्न मारणार आहोत. असं सरळ आहे, जो आपण मीरा रोडकडे जाणारा जो रोड आहे, तिकडून एक मस्त असा यू टर्न दिलेला आहे, छानसा त्या ब्रिजवर चढण्यासाठी. बघा, एक मस्त टर्न घेतलाय आपण फाउंटनच्या पुढे आल्याच्या नंतर. आणि फाउंटन हॉटेल आता या साईडला दिसतंय बघा. आणि आता आपण लागलेलो आहोत अहमदाबाद हायवेला. अहमदाबाद दया भाभी वाला अहमदाबाद. आणि आपण मस्त इकडे काठियावाडी हॉटेल्स चालू झालेली आहेत. गोल्डन काठियावाडी मस्त व्हेज हॉटेल्स आहेत. व्हेज वाल्यांसाठी सगळ्यांनी नक्की या आणि ट्राय करा. आम्ही पण व्हेज आहोत, त्यामुळे आम्ही व्हेज हॉटेलांच्या शोधात असतो. सो या रोडला आलोय आज मस्त व्हेज काहीतरी खायला. लेट्स सी. एक सेव टमाटर. और ये इसमें क्या आता है? कौन सा बोलो? ये रजवाड़ी ढोकले. रजवाड़ी ढोकले है कि मैडम? रसोई की. हाँ इतनी. और वो दाल ढोकली नहीं, दाल ढोकली लसूण की. मित्रांनो, आपण बघू शकता आपण हॉटेलमध्ये आलोय. काठियावाडी बेसन असं आहे. और रस्सा. खूप छान गुजराती जेवण मिळते. एक सेव टमाटर. तुम्हाला नक्की आवडेल, एकदा येऊन बघा. आणि हे प्युअर व्हेज आहे. तर मित्रांनो, या हॉटेलमध्ये आल्यानंतर सुरुवातीला स्टार्टर दिला जातो. त्याच्यामध्ये बघा काकडी, बीट, चणे, गाजर, मसाला गाजर आहे,
आंबा आहे कच्चा, कांदा, लिंबू, काकडी, मिरचीचं लोणचं आहे आणि एक मटका रबडी, मिरचीचं लोणचं असं सगळं स्टार्टर म्हणून दिलं जातं. गुलाबजाम 2, आणि याच्यामध्ये सगळी लोणची आहेत, सगळ्या प्रकारची. सगळ्या प्रकारची लोणची याच्यामध्ये. टमाटा, एक भरेला मरचा, 3 बाजरी, हे जवळजवळ 6 रोटी घी वाली, 9 प्रकारचे 2 प्लेट गुलाबजामुन, 2 पिझ्झा मसाला, 6 जेवण कसं येतं. एक मटका रबडी. बऱ्यापैकी गर्दी आहे, सगळं पब्लिक आलेलं आहे. भाऊबीज असल्यामुळे बरंचसं पब्लिक आलेलं आहे आणि वेटिंगला आहे. आणि हे काठियावाडी म्हणून जे हॉटेल आहे दाखवलं, 9 प्रकारची लोणची आहेत. हे बघा मित्रांनो, आम्ही या खिचा पापड पासून सुरुवात केलेली आहे. आता हळूहळू सगळं खायला सुरुवात करणार आहे. बघा इथे ताक आहे, ते रबडी आहे, ते आता झाकलेली आहे, नंतर ओपन करू. हे बघा ते खायला सुरू आहे. ते बघा फुल ताव मारलेला आहे पापडावर सगळ्यांनी. बाकीचं जेवण आल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवते. बघा मित्रांनो, इथे मामा रबडीची अनबॉक्सिंग करतोय. आम्हाला उघडू दे ना. मस्त मटका रबडी आहे. ही पहिल्यांदा टेस्ट करतोय, कशी आहे बघूया. आणि ॲज ऑलवेज टेस्टिंग पर्सन आहे मी. पहिला टेस्ट मी करणार आहे. एक भरेला मरचा, एक 6 टमाटा, 6 रोटी घी वाली, बाजरी हवे क्या. कसं आहे? मस्त आहे. चला मी खाऊन बघतो. तू 2 घे, तुला 2 घे. मित्रांनो असं खायचं असेल तर या डब्यामध्ये नक्की या. डब्यामध्ये नाही, या हॉटेलमध्ये, ढाब्यामध्ये. मित्रांनो, मी सहजासहजी एवढं गोड खात नाही. विचार करा, मी गोड खाते म्हणजे ती रबडी किती मस्त असेल. अजून सांग. मस्त आहे. हे बघा आलेलं आहे आमचं जेवण. मस्त घी रोटी आहे, शेव टमाटोची भाजी आहे. हे बघा रियांशीचं ताट. मस्त. बघा बाजरीची भाकरी पण आलेली आहे, तूप लावलेली. मस्त टेस्ट करूया आता जरा. अजून गुलाबजाम पण मागवलंय. मी पूर्ण जेवते, जेवण पूर्ण करते, मग तुम्हाला भेटते. तोपर्यंत बघत राहा आमचा व्हिडिओ. बाय. ते हॉटेल आहे, ते जवळजवळ 41 ब्रँच त्याच्यात आहेत आणि 6 ब्रँच नवीन आहेत. लोणचे त्यांची बरेच गोड प्रकारचे लोणचे. ॲम्बियन्स त्याचा भारी आहे. सगळे गुजराती लोक आहेत आणि या जवळजवळ 2 वर्ष जुना बोर्ड आहे. 101 त्यांचा ब्रँच झालेला आहे आतापर्यंत. असा ॲम्बियन्स असा आहे. हा त्यांच्याकडे मुखवास ठेवलेत त्यांनी. एक प्रकार हा आहे आवळा, हा आहे कच्चा कैरी, भाजलेली बडीशोप आणि धनिया डाळ आणि ते ठेवले चिंचोके. असा हा त्यांचा उपवास ठेवला. हॉटेलचा ॲम्बियन्समध्ये त्यांच्या महाराजांचं काहीतरी आहे. देवी आहे, कडियार देवी.
निकेता हॉटेल हायवे लगेचच आहे. ते काय सुरू आहे, काय घेतलंय माझ्या मम्मानी? मुखवास, ते कैरी खाणं चाललंय. आता आम्ही पण थोडासा हात मारून घेतो. हे घेतलं, खिशात टाकलं. हे घेतलं, हातात ठेवलं. चला आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. तर श्री खोडियार काठियावाडी ढाबा येथे आम्ही आमची पोटात तुडुंब भरून आता निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला आमच्या घरी. उपवास पाणी बॉटल आणली आपली. हे बघा मित्रांनो, परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि हा आहे घोडबंदरचा रस्ता. रात्रीचे 12 वाजले तरी सुद्धा बघा किती गाड्या आहेत घोडबंदरवर, तरी सुद्धा ट्रॅफिक नाही. एकदम सुसाट चालली गाडी. काय खातो इकडे जरा सांगा मला प्लीज. आता आम्ही बडीशोप. तर मंडळी हे बघा, आता आपण नवीन ब्रिजवर आलेलो आहोत. ब्रिज गेला मागे, आता खाली उतरत आहोत कळवा नाक्यावर. काय पण बघते. हो का? रामकृष्ण हरी नाही दिसणार इथून. नाही. काल दिसत होतं येड्याने ते काढलं वाटतं. ते पुढे तिथे फायनली इथे पण होतं. पोचलो. शिवाजी महाराजांची परत मूर्ती दिसली. बघा किती छान लाइटिंग. ट्रक भरून पैसे नेत असतील. फायनली पोचलेलो आहोत 90 फीटवर. रात्रीचे 12 वाजलेत तरी सुद्धा लोकांना फटाके फोडायला उधाण आलेलं आहे. नुसते फटाके आहेत सगळीकडे रस्त्यावर. तर काय बोलणार तुम्ही सांगा. फायनली घरी पोचलो. फायनली आलो आहोत. हो स्वीट होम. अरे जिथून सुरुवात केली तिथेच परत आलेलो आहोत आणि आता असं वाटतं की भाऊबीज संपलेली आहे फायनली. आणि टाटा बाय बाय, भेटू नंतर. असंच भेटत राहू. गुड नाईट. तुला काय बोलायचं? तुला बोलायचं का? तांदूकला तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.